या ठिकाणचा हा अर्ज महायुतीचा आहे आणि महायुतीचे सर्व आमदार या ठिकाणी हजर आहेत. जे विरोधातले आहेत असं आपलं मत आहे. ते सर्व सध्या महायुतीला मदत करूनच स्वतःचा मतदारसंघ चालवतो. नारायण आबा सुद्धा या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आणि बाबासाहेब देशमुख सुद्धा आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा आहे. काय वाटतं? निवडणूक बिनविरोध करण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल आणि नारायण आबा हे मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि सध्या महायुती बरोबर प्रत्येक ठिकाणी ते मिळून काम करतात. काँग्रेसला काय आवाहन असणार आहे? विशेषतः प्रणिती शिंदेना जे नेतृत्व करतात जिल्ह्याचं काँग्रेसचं, त्यांना काय आव्हान असणार आहे? बिनविरोधसाठी आपण त्यांना विनंती करताय? या ठिकाणी अर्ज काढण्याच्या संदर्भानं कुणालाही विनंती करायची नाही असं आता पालकमंत्र्यांच्या समोर ठरलेलं आहे. त्यामुळे आम्ही कुणाला अर्ज काढा म्हणून विनंती करणार नाही. आम्ही मजबूतपणाने निवडणूक लढवू. पण पालकमंत्री स्वतः म्हणतात की मी सर्वांना विनंती करतो, विरोधकांना विनंती करतो की त्यांनी बिनविरोध करावे आणि एक परंपरा जी आहे सोलापूरमध्ये ती निर्माण करावी, इतिहास निर्माण करावा. आज बिनविरोध करायचं ठरलं तर बरेच प्रश्न येतील ज्या त्यावेळी होतील. आपल्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ते अर्ज माघार घेतील का? रमेश बारसकर मोहचे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय शिवसेनेच्या. 100% पाठिंबा. 17 पैकी आपल्याला 4 विधान परिषदेच्या जागा मिळालेल्या आहेत. मोठा भाऊ भाजप दिसतो. तर राज्याच्या ह्याच्यात मोठा भाव भाजप आहे. वास्तवता आहे ना, आपण स्वीकारली पाहिजे. 2 नंबरला आम्ही आहोत, 3 नंबरला राष्ट्रवादी आणि आम्हाला 4 जागा दिलेल्या आहेत. निश्चितपणानं कुठं शिंदे साहेब फडणवीस साहेब बसूनच हे ठरलं असेल. संभाजीनगर आपल्या हक्काची जागा होती. आता तडजोडीत नेमकं कुठं काय ठरलंय ते वरिष्ठ पातळीवर काढणार आहे. परंतु एखादी जागा जरी कमी झाली असेल त्या बदल्यात निश्चितपणे सेनेला दुसरं काहीतरी मोठं देण्यात आलेलं असेल